उष्णतायेची ल्हार ह्या मॉड्यूलाक तुमचे येवकार. ह्या मॉड्यूला उपरांत तुमकां शक्य जातलें उष्णताय ल्हाराचो वा हीट वेवाचो संकल्पना समजून घेवप, उष्णतायेच्या ल्हाराचो धोको आणि शमन रणनीती विशीं जाणून घेवप, उष्णतायेच्या ल्हारा वेळार संरक्षक उपाय लागू करपाक मेळप, उष्णतायेच्या ल्हाराच्या सुरक्षे खातीर कितें करचें आनी कितें करचें न्हय ह्या विशीं जाणून घेवप आणि उष्णतायेच्या ल्हाराच्या परिस्थितीन खातीर अनुकूलतायेचें महत्व वळखप. उष्णतायेचे ल्हार म्हळ्यार कितें आनी तें कित्याक घडटा हें समजून घेवप. सुरवात करूया. चड वातावरणीय दाबाची पद्दत एका वाठारांत वचून 2 वा चड दीस तिगून उरता तेन्ना गिमाच्या चड हंगामात उष्णतायेची ल्हार येता. अशा उच्च दाबाच्या पद्दतीत वातावरणातल्या वयल्या पावंड्यावेली हवा जमनी कडेन ओडटा, थंय ती संकुचित जाता आणि तापमान वाडटा. हवेच्या तापमानात वाढ जाल्ल्यान महासागर, हवामानाचे तऱ्यो, बर्फ, वनस्पत आणि प्राणी हांचेरूय परिणाम जाता. उष्णतायेची ल्हार धोक्याची आसूं येता. ताका लागून उष्णतायेचो त्रास आणि उष्णतायेचो आघात अशें दुयेंस जावं शकतात, जाका लागून मरण लेगीत येवं जाता. उष्णतायेच्या ल्हाराक लागून मरण येवपाचे प्रमाण प्रदेशा प्रमाण आणि वर्सा प्रमाण वेगवेगळें आसता. गंभीर घडवणुकांनी हजारांनी लोकांक मरण आयलां. 2021 वर्सा उष्णतायेक लागून 374 जिवांक जीव वगडावचो पडलो. भारतीय हवामान खात्यान जाहीर केल्ल्या क्लायमेट ऑफ इंडिया ड्युरिंग 2022 अहवाला प्रमाण 2022 वर्सा अति हवामानाच्या घडणुकांक लागून भारतांत 2227 जाणांक मरण आयले, जे 1901 उपरांत देशांतले विक्रमी 5वें सगळ्यात उष्ण वर्स आशिल्लें. भारतीय हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण एका स्टेशनाचे चडांत चड तापमान मैदानी वाठारा खातीर उण्यांत उणें 40 डिग्री सेंटीग्रेड आणि दोंगराळ वाठारा खातीर 30 डिग्री सेंटीग्रेड मेरेन पावतकूच उष्णतायेची ल्हाराचो विचार करपाची गरज ना. पूण जेन्ना सामान्यान चड तापमानाची पर्वा करिनासतना प्रत्यक्ष चडांत चड तापमान 45 डिग्री सेंटीग्रेड वा ताचे परस चड उरता तेन्ना उष्णतायेची ल्हार जाहीर करपाक जाय. भारताचे पूर्व, मध्य आणि पश्चिम वाठार जसे की यूपी, बिहार, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्राचो विदर्भ वाठार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थानातले श्री गंगानगर आदी वाठारांनी उष्णतायेची ल्हार चड धोक्याची आसा. गिमाच्या दिसांनी तापमान 45 डिग्री सेल्सियस परस चड वाडटा, जाचो लोकसंख्येचेर वायट परिणाम जाता. उष्णतायेच्या ल्हाराचो परिणाम आणि सरकारान केल्ले उपाय पळोवया. उष्णतायेच्या ल्हाराक लागून मनशाकूच न्हय तर जनावरां आणि वनस्पतींचेरूय वायट परिणाम जाता. तशेंच सरकार वेळावेळार मार्गदर्शक तत्वां, सल्लो आणि खबरदारीचे उपाय जारी करता. तशेंच IMD हवामानाचो अदमास आणि संबंधित राज्यांक, जिल्ह्यांक परिस्थिती प्रमाण खबरदारीचे उपाय येवजण करपाचो सल्लो दिता. आता नुकसाण नियंत्रण पावलां पाळून उष्णताय तरंगाचे परिणाम उणे कशे करचे ते शिकुया. नुकसान नियंत्रण पावलां पाळून उष्णताय ल्हाराचो परिणाम कसो उणो करचो तें तुमकां खबर आसा. आता उष्णताय ल्हारा वेळार घेवपाक जाय आशिल्ली 4 नुकसान नियंत्रण पावलां समजून घेवया. सुरवातीची शिटकावणी पद्दत आणि आंतर एजन्सी समन्वय, वैद्यकीय सुधार आणि प्रशासकीय उपाय, लोक जागृताय आणि समाज प्रसार, NGO आणि नागरी समाज संस्था वांगडा सहकार्य. नुकसान नियंत्रणाविशीं चड जाणून घेवपा खातीर दरेक प्रतिमेचेर क्लिक करात. तात्पुरते आश्रय बांदप, गरज पडल्यार भौशीक वाठारांनी उदक पावोवपाची वेवस्था सुदारप आणि कुडींचे तापमान उणें करपा खातीर हेर अभिनव उपाय चालीक लावचे पडटले. ते भायर दिसभर भरपूर प्रमाणात उदक पिवन एकंदर भलायकी राखपा खातीर फावो त्या प्रमाणात हायड्रेट रावचे पडटले. सरकारी एजन्सी सुरवातीची शिटकावणी आणि समन्वय सुधारून थंयच्या फोनाचेर तापमानाचो अदमास आणि उष्णता इशारो संदेश म्हणून धाडटात. सुरवातीची शिटकावणी लक्षपूर्वक आयकुची, घरांत रावचें आणि भायर वचप टाळचें, अलर्ट मेळटा तेन्ना व्यवस्थित वागचें.
उष्णतायेच्या ल्हारापासून कशे तरेन राखण करची ह्या विशीं लोकजागृताय दिवप, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट तशेंच सोशल मिडिया आनी IEC साहित्य वरवीं जागृती करपाक जाय. हॉस्पिटलांत उष्णताय उपचार विभाग तयार करचे पडटले आनी शाळा, कार्यालय आनी मोठ्या प्रमाणात भौसाक, संपर्क आनी उष्णताय ल्हारा संबंधित हेर नुकसान कशें आडावप हाचेर म्हायती प्रसारीत करची पडटली. उष्णतायेचो आघात म्हळ्यार जेन्ना तुमच्या शरिराचें तापमान 40 डिग्री सेंटीग्रेड वा 104 डिग्री फॅरनहाइट वा ताचे परस चड वाडटा, ताका लागून गोंदळ, झटको, बेशुद्धपणा येता आनी जीव घेणी स्थिती आसता. कुडीचें तापमान चड, गोंदळ, आळस, बेसुमार जावप, कात तांबडी जावप, काळजाची धडधड नेटान श्वास घेवप अशी लक्षणां दिसता. उष्णतायेच्या दुयेंसाचेर उपचार करप म्हळ्यार थंड जाग्यार वचप, ओल्या कपड्यान थंड करप, उदकान हायड्रेशन करप आनी ताबडतोब वैजकीय मदत घेवप. आयस पॅक वापरप टाळचें. आता एक उपक्रम हातात घेवया. योग्य पर्याय वेचून दिवन दिल्ल्या प्रस्नाची जाप दिवची. उष्णताय ल्हाराचो परिणाम कितें अशें तुमकां दिसता? उष्णतायेच्या ल्हाराचो शारिरीक भलायकी, मानसीक भलायकी आनी आर्थीक आंगाचेर बरोच परिणाम जाता. चड जाणून घेवपा खातीर दरेक प्रभावा कडेन पॉइंटर ओडून घेयात. तापमानाच्या खर घडणुकांचो मनशाच्या भलायकीचेर खोल प्राणघातक परिणाम जाता. सरासरी परस चड उष्णतायेच्या संपर्काक लागून उष्णतायेच्या फायद्यान नेटान वाड जाल्ल्यान शरिराचें तापमान नियंत्रीत करपाच्या क्षमते कडेन तडजोड जाता आनी ताका लागून दुयेंसां वाडपाक शकतात. ह्या दुयेंसांचो सादारणपणान आस्पाव जाता. निर्जलीकरण आनी उष्णताय स्ट्रोक वा आघात, क्रॅम्प्स, उष्णतायेचो थकवो आनी काळजाचे आनी श्वसनाचे विकार. उष्णतायेच्या ल्हारांची लक्षणां अशी आसात: एडिमा वा सूज येवप आनी सिंकोप वा बेशुद्ध जावप. हांच्या वांगडा सादारणपणान 39 डिग्री सेंटीग्रेड वा 102 डिग्री फॅरनहाइट सकयल जोर येवप ही उष्णतायेची लक्षणां. उष्णतायेच्या थकव्या खातीर थकवो, दुबळेपण, घुंवळ येवप, तकली दुखप, मळमळप, उलटी जावप, स्नायू दुखप आनी घाम येवप ही लक्षणां आसूं येतात. जाल्यार उष्णतायेच्या आघातात शरिराचें तापमान 40 डिग्री सेंटीग्रेड म्हळ्यार 104 डिग्री फॅरनहाइट वा ताचे परस चड आसता. तशेंच भ्रम, झटको वा बेशुद्ध जावप ही संभाव्य घातक स्थिती आसा. उष्णतायेच्या ल्हारा वेळार ताण, चिंता आनी नैराश्य हातूंत लक्षणीय वाड जाता, जाका लागून मानसीक वागणूक आनी संज्ञानात्मक विकार निर्माण जावंक शकतात वा वाडपाक शकतात. उष्णतायेच्या ल्हाराचो मानसीक परिणाम हातूंत आस्पाव जाता एकाग्रताय आनी लक्ष केंद्रीत करपाचो उपाय. ताचो परिणाम घरगुती दुरुपयोग आनी हिंसाचाराची वाड जावंक शकता आनी तशेंच सोरो आनी ड्रग्साचो दुरुपयोग वाडटात. तापमान वाडल्यार जाग्यो थंड करपाची गरज वाडटा. कुलिंग लोड आशिल्ल्या गिमाच्या दिसांनी शारांतल्या वाठारांनी वीज वापर चडांत चड वातानुकूल यंत्राचो वापराक लागून जाता. कूलर आनी पंखे योगदान दितात. वीज चडांत चड वापर करपा खातीर चड तापमानाक लागून यांत्रिक थंड करप आनी वातानुकूल उपकरणांचो वापर वाडटा. ताका लागून विजेचो वापर वाडटा आनी घरगुती सरासरी खर्चाचेर परिणाम जाता. आता आमी घरा खातीर उष्णतायेच्या ल्हारा आड लवचीक रणनिती समजून घेवया. सनस्ट्रोकाचो त्रास जाल्ल्या मनशाक परिस्थिती हाताळपा खातीर ह्यो सुचोवण्यो पाळूं येता. पहिली पद्दत म्हळ्यार मनशाक थंड सुवातेर सावळे खाला न्हिदूंक दिवप. तिकां वा ताकां ओल्या कपड्याक पुसची वा अंग वारंवार धुवचें. माथ्यार सामान्य तापमानाचें उदक घालचें. मुखेल गजाल म्हळ्यार शरिराचें तापमान उणें करप.
त्या मनशाक ORS पिवपाक वा लिंबू सरबत वा कुडीचे पुनर्जलनीकरण करपाक उपयोगी पडटा ते दिवचे. त्या मनशाक ताबडतोब लागींच्या हॉस्पिटलांत व्हरचो. दुयेंतीक ताबडतोब हॉस्पिटलांत दाखल करपाची गरज आसता, कारण उष्णतायेचो आघात घातक थारूं येता. लवचिकतायेची रणनीती दोन विभागात विभागू येता. सध्याच्या घरा खातीर थंड करपाचे उपाय जातून आस्पावतात. बांबू, तण, माडाची चुट्टां, ग्रीननेट शेडिंग आणि नव्या घरा खातीर पेंट आणि फिनिश आणि कुलिंग सोल्युशन्स जातून नियोजित आसात. ओरिएंटेशन हांचो आस्पाव आसा. जनेलांची व्यवस्था, उक्तो माटो आणि वयर उखलपाचे रोलिंग पड्डे, बांबू, पवल्यांची छप्परां, माडाची चुट्टां, ग्रीन नेट सावळे खातीर. चड जाणून घेवपा खातीर दरेक थंड करपाच्या सोल्युशनाचेर क्लिक करात. बांबू, तण आणि माडाची चुट्टां पर्यावरण अनुकूल छप्पर साहित्य म्हणून काम करतात, जे थंड करपा खातीर टिकोवन उरपी आणि सैमीक मार्ग दितात. ग्रीन नेट शेडिंग सावळी दिवप आणि उष्णतायेचे हस्तांतरण उणें करून एक प्रभावी थंड करपाचो उपाय दिता. मुखामळाच्या सौर शोषणाचेर आणि उष्णताय प्रेषणाचेर रंग आणि वंटी फिनिशिंगाची महत्वाची भूमिका आसा. भिंतीचो रंग आणि पोत सौर उष्णतायेचो मेळ उणो करून तापमान उणें करपाक मदत करू शकता. सौर संपर्क आणि वाऱ्याच्या दिशेच्या संदर्भात इमारतीची सुवात महत्वाची भूमिका करतात. इमारतीची सुवात इमारतीच्या आवारांतल्यान जावपी उष्णताय वाडोवपाचेर आणि अशे तरेन इमारतीच्या थंड जावपाच्या काळाचेर परिणाम करता. फेनेट्रेशन म्हळ्यार योग्य तरेन ओरिएंटेड दारां आणि खिडक्यो उक्त्यो केल्यार सैमीक क्रॉस व्हेंटिलेशन मेळटा. इनलेट आणि आउटलेट हांचे मदलो मार्ग घेवपाक हवेक सक्ती केल्यार चड थंड जावं येता. इमारतींतल्या सौर उष्णतायेक वाडोवप उणें करपाचें आणि ताका लागून आवाराच्या भायल्या पृष्ठभागाचें तापमान उणें करपाचें आणि ताका लागून उष्ण हवामानांतल्या वातावरणीय तापमाना परस 10% चड तापमान सहजतायेन पावपाक सावळी दिवपी उपकरणां प्रभावी साधन आसात. वर्टिकल ग्रीन एक बहुकार्यात्मक स्वरूप असता. ताका लागून सावळी मेळटा, हवेचो दर्जो सुदारता, इमारतीचें तापमान तशेंच भितरलें तापमान 2°C ते 8°C उणें जाता. परगोळा म्हळ्यार बागेची रचणुकी वा चौकट जातून सादारणपणान उबे खांब वा स्तंभ असतात, जे क्रॉस बीम आणि उक्ती जाळी वा छप्पर हांका आदार दितात. सावळी दिवपाक, भायल्या सुवाताची व्याख्या करपाक आणि बागायतींनी वा अंगणाक सजावटीचो घटक म्हणून काम करपा खातीर ताची रचना केल्ली आसा. ट्रेलिस म्हळ्यार उबी आणि आडवी पट्टी वा स्लेपाची माळ असता, जी चड करून लाकूड वा धातू पासून तयार करतात. बागायतीन वनस्पती आणि वेली चडपाक आदार दिवपा खातीर वा भायल्या सुवातींनी सजावटीचे घटक म्हणून वापरतात. उष्णतायेच्या ल्हारा वेळा जावपी परिणाम उणो करपाक आणि उष्णतायेक लागून गंभीर दुयेंसां वा मरण येवचे न्हय म्हूण तुमी सकयल दिल्ले उपाय करू शकतात. हलके हळडुळ्या रंगाचे सैल आणि सचित्र सुती कपडे घालचे. वताक भायर सरतना संरक्षणात्मक चष्मे, छत्री वा टोपी, पायतणां वा चप्पल वापरात. फावो तें उदक पिवचें, शक्य तितले फावटी जरी तान नासली तरी. स्वताक हायड्रेट करपाक सदांच उदकाची बाटली आपल्या वांगडा व्हरची. भायर काम करता जाल्यार टोपी वा छत्री वापरपाची, तशेंच माथ्यार, मान, मुखावळ आणि आंगाक ओलसारपणीचे कापड वापरचे. घुंवळ येवप, दुयेंस जावप वा बेशुद्ध जावपाची भावना आयल्यार ताबडतोब दोतोरा कडेन वयचें. ORS वा घरगुती उपाय वापरात, जशें की लस्सी, तोरांनी वा तांदळाची पेज, लिंबाचे उदक, ताक आदी, जे कुडीक परतून हायड्रेट करपाक मदत करता. वतांत भायर सरप टाळचें, खास करून दनपारां 12 ते दनपारां 3 वरां मेरेन घरा भितर रावचें. भायलें तापमान चड आसता, श्रमीक कार्यां टाळची. दनपारां 12 ते 3 वरां मजगतीं भायर काम करप टाळचें. सोरो, च्या, कॉफी आणि कार्बोरेटेड सॉफ्ट ड्रिंक टाळात, जाका लागून निर्जलीकरण जाता. खंयच्या एजन्सी खातीर स्वयंसेवक हो समाजाचो केंद्रबिंदू आसूं येता. स्वयंसेवक सरकाराच्या सल्ल्यागाराचो दूत म्हणून वावरूंक शकता आणि शिटकावणी दिवंक शकतात. पिडेस्त वाठारांतल्या लोकांक भायर काडपाक स्वयंसेवक मदत करू शकतात. स्वयंसेवक विविध सेवा खातीर मदत शिबिरांत काम करू शकता.
उपयुक्तताय परतून सुरू करपाक स्वयंसेवक सरकारी एजन्सीक मदत करू शकतात. सगळ्या प्रकारच्या सामान्य सेवा खातीर राज्यात स्वयंसेवकाचो उपयोग करूं येता. उष्णतायेच्या ल्हाराच्या सुरक्षेविषयी उलोवया. दनपारां 12 ते दनपारां 3 मेरेन वत टाळचें. पद्धतशीरपणान उदक पिवचें पडटा आणि हलके सुसुडीत कपडे घालूंक शकतात. गॉगल, छत्री आणि योग्य पादत्राणे वापरात. स्वयंसेवक म्हणून हांव कसो मदत करूं शकता? उष्णतायेची जतनाय घेवपा विशीं लोकांक शिक्षण दिवं येता. तांकां घरा भितर रावपाक, हायड्रेट रावपाक आणि योग्य कपडे घालपाक शिकय. तुझे यत्न तांकां सुरक्षीत दवरपाक शकतात. निश्चित, हांव हेरांक सावधान करतलो आणि बाधित लोकांक समज करतलो. खूप बरें, आमी सगळे मेळून फरक करतले. स्वयंसेवक म्हणून काम केल्या खातीर तुमचे उपकार. उष्णतायेच्या ल्हाराचो कसलोय परिणाम जाल्यार आपत्कालीन किट तयार करपी वस्तूंची वळेरी सकयल दिल्या. उदकाची बाटली, छत्री वा हॅट वा कॅप वा हेड कवर, हाताचो टॉवेल, हात पंखो आणि इलेक्ट्रोलाइट ग्लुकोज द्रव पदार्थांतल्यान रिहायड्रेशन. मॉड्युलांत चर्चा केले मुखेल मुद्दे अशे. उष्णतायेची ल्हारां म्हळ्यार चड उष्ण हवामानाचो काळ जाका लागून मनशाचे भलायकेक वेगवेगळे धोके निर्माण जावंक शकतात. उष्णतायेच्या ल्हारांचो धोको समजून घेवप आणि उष्णतायेच्या खर घडणुकोचो परिणाम उणो करपा खातीर शमन रणनीती चालीक लावप म्हत्वाचें आसा. उष्णतायेच्या ल्हारा वेळार हायड्रेटेड रावप, सावळी सोदप, हलके कपडे घालप, पंखे वा वातानुकूल अशें संरक्षणात्मक उपाय वापरप गरजेचें. उष्णताय ल्हार सुरक्षे खातीर शिफारस केल्ल्या संभाव्य बळींची तपासणी करप, भायल्यान श्रमिक कार्यावळी टाळप आणि सनस्क्रीन वापरप हाचो आस्पाव जाता. उष्णताय ल्हाराचो परिणाम सोंसपाक आणि ताका तोंड दिवपाक व्यक्ती खातीर अति परिस्थितीत हळूहळू तीव्र परिस्थितीची जुळवणी म्हळ्यार एक्लमेटायझेशन महत्वाचें. आता विशयाविषयी तुमची समजूत तपासपाचो वेळ आयला. ही एक मूल्यमापन चाचणी. दरेक प्रश्न तितलोच वजनदार आसता. परीक्षा पास जावपाक उण्यात उणे 60% गुण मेळोवप गरजेचे. प्रश्न काळजीपूर्वक वाचात आणि योग्य पर्याय निवडात. अभिनंदन, तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला.